ची लाडकी स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग. आता अंतिम मॅच, अंतिम सामना या स्पर्धेचा. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला O11, दुसऱ्या बाजूला जिजा विजय TI बॉईज, आणि या दोन संघांमध्ये हा अंतिम सामना रंगताना पाहायला मिळेल. आणि आता मॅचला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अंतिम सामन्यासाठी. समाजसेवक विनयजी गटाणे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब आपला हार्दिक हार्दिक स्वागत. दोन फलंदाज, ज्या दोन्ही फलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय. एका बाजूला आपण पाहतोय गणेश भोसले, कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू. त्याच्या समोर ताकदवार दिनेश हडकर, या खेळाडूने देखील अर्धशतक झळकावले याच्या संपूर्ण दिवसामध्ये. पहिला बॉल आकाश जाधव, स्ट्रायकिंग एंडला बॅटर गणेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल पिक केलाय. फिल्डर कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. कौशिक आणि झेल. मॅच छान. पहिल्या बॉलवर ज्या खेळाडूने अर्धशतक झळकावलं होतं कालच्या संपूर्ण दिवसामध्ये, गणेश भोसलेची आता विकेट. फलंदाज आउट. चांगला झेल, बरोबर बॉल पर्यंत पोहोचला. अंदाज घेतला. मागील मॅच देखील याच खेळाडूने गाजवली आहे. जिथे जाईल तिथे नावच पाहायला मिळते ते म्हणजे कौशिक. आतापर्यंत असं वाटतंय 6वा ते 7वा झेल असावा या खेळाडूचा या संपूर्ण स्पर्धेतील. मध्ये या खेळाडूने 3 झेल पकडले होते आणि आता हा आलाय आणखीन एक झेल कौशिकने पकडलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर असेल प्रितेश नाडकर, नवीन बॅटर. चांगला टॅलेंटेड फलंदाज आहे आतमध्ये, आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. प्रितेश नाडकर आणि दिनेश हडकर. संघाला गरज असताना मात्र डाव सांभाळला होता या दोन्ही फलंदाजांनी O11 संघासाठी, आणि म्हणूनच की अंतिम फेरी गाठली या संघाने. आणि तेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल पंच, कारण 6-6 षटकांचा सामना आपण याची नोंद घ्यायची. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय ऑनफिल्ड अंपायर विद्युजी नाखवा आणि त्यांच्या समवेत नितीन कायसेकर आणि त्याचप्रमाणे प्रसादजी सहस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. हे 3 मॅच ऑफिशियल्स पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल, पहिल्या बॉलवर मोठी विकेट आली आहे. आकाश जाधव, प्रितेश नाडकर समोर आहेत. आता बॅटिंग करावी लागेल मॅच मध्ये. फटका खेळलाय पॉइंट मधून. बॉल निघून जाईल का पाहायचा. फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव घेतली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. यस्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक रुपेंद्र माने तेवढ्या चपळीने बॉल पर्यंत पोहोचणं पाहायला मिळालं. चेंडूचं कलेक्शन केलं, थ्रो केला आणि आता एक धाव मिळाली आहे. आकाश जाधव. यस्ट्यांच्या मागे आपण पाहतोय रुपेंद्र माने. चांगलीच पुढचा बॉल. यावेळेला पंचांकडे लावून अपील. यस्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक म्हणून रुपेंद्र माने प्रत्येक बॉल पकडत असताना पाहायला मिळतोय. त्याला ठाऊक आहे ही महत्वाची मॅच आहे, अंतिम सामना आहे, सामना जिंकायचा आहे. त्याच्यासाठी सुरू असलेले प्रयत्न करत असताना पाहायला मिळते यस्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक रुपेंद्र माने. आता मॅच ऑन झाली आहे. पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. ओहो, यावेळेला आतमध्ये आलाय बॉल. आतमध्ये येणारा चेंडू. पुन्हा एकदा बॉल अडवले जरूर यस्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक रुपेंद्र मानेने. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय दिनेश हडकर. अगदी शरीरयष्टी पाहिली तर आम्हाला आठवण येते ती म्हणजे कायरन पोलार्डची, आणि तशाच शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे. हा कायरन पोलार्ड आहे या संघाचा, O11 संघाचा कायरन पोलार्ड. आणि पाहिलं देखील आपण अर्धशतक त्याने झळकावलं होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओहो, यावेळेला आणखीन एक चेंडू. लगातारचा 3रा डॉट बॉल आलाय. आता मॅच ऑन झाली आहे. पहिलंच षटक आकाश जाधव निर्णायक षटक हाताळत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि लगातारचे 3 चेंडू आता आलेत निर्धाव. क्रिकेटचा महासंग्राम आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूला सामना पलटू शकतो, कारण हे क्रिकेट आहे. याच खेळाने तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलाय. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील.
आता आली आहे मोठी विकेट. 3 बॉलवर आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नव्हती आणि आता 6व्या बॉलवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न असताना मात्र बॅटची कडा यष्टीरक्षक रुपेंद्र मानेने पकडलाय तो झेल आणि आता विकेट आली आहे. फलंदाज आउट. पिन ड्रॉप सायलेन्स. OV11 या संघाच्या डग आउट मध्ये थोडेसे नाराज असतील संघ मालक महेशजी कुडपे, कारण दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर 0 धावांवर बाद झाले. दोन्ही सलामीवीर बॅटर. नवीन बॅटर रेडी राहा, विनंती असेल प्लीज. OV11 संघ नवीन बॅटर रेडी राहा. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या पहिल्या षटकामध्ये आकाश जाधवने कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना प्रसाद खापणे. या खेळाडूवर लक्ष द्यावं लागेल. लक्षवेधी खेळाडू आहे. चांगला खेळ कालच्या संपूर्ण दिवसामध्ये या खेळाडूने केला होता आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. एक स्टायलिश खेळाडू आहे प्रसाद खापणे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. चांगला खेळ कालच्या संपूर्ण दिवसामध्ये केलाय. आता मात्र कानमंत्र दिला जाईल, चर्चा होईल, विचार विनिमय केला जाईल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, कारण पहिल्याच षटकामध्ये 2 मोठे धक्के बसलेत. एकच धाव खर्च केली आहे आकाशने. 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट्स पटकावलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रसाद खापणे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज आहे चैतन्य पाटील. मागील मॅच मध्ये काय कामगिरी केली होती चैतन्य पाटीलने. धावा रोखल्या होत्या आपल्या संघासाठी. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाऊन पोहोचत असताना मात्र कौशिकने केलेली ती फलंदाजी आम्हाला आठवावी लागेल आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावल्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये त्या तो कौशिक. चांगली फलंदाजी त्याने केली होती. प्रितेश नाडकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल हलक्यात त्यांनी ढकलल्या, स्टीअर केले. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात. मनगडाचा वापर. एकच धाव मिळेल. आता संयम ठेवावा लागेल या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. 6 षटकांचा सामना. अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हे क्रिकेट आहे. प्रत्येकाची वेळ येते. वेळ बदलायला वेळ लागत नाही. कोणाचा काळ आलेला असतो, कोणाचा काळ येणार असतो, कोणी काळ गाजवत असतो. आता पाहायचंय या मॅच मध्ये कोणाची वेळ येणार, कारण ही महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद खापणे. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद. प्रसाद खापणे आउट. तिसरा धक्का बसलाय. पहिली विकेट आली. गणेश भोसले माघारी परतला. दिनेश हडकर माघारी परतला. आता प्रसाद खापणेची विकेट. मॅच ऑन. आकाश मेदार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल चैतन्य पाटीलने हाताळला. मोठा फटका खेळायचा होता. बरोबर बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि म्हणूनच का आता विकेट आली आहे. फलंदाज आउट. आणि विशेष बाब म्हणजे खातं देखील खोललं नव्हतं तिन्ही फलंदाजांनी. आता नवीन फलंदाजाला आकाश मेदार. बॅटिंग करावी लागेल. समोर आहेत प्रितेश नाडकर. तो वैयक्तिक खेळतोय 2 धावांवर. धावा झाल्या धावफलकावरती 2 आणि त्या 2 धावा केल्यात प्रितेश नाडकरने. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. आता आलाय आकाश मेदार. बॅटिंग करावी लागेल. चैतन्य पाटील समोर आहे. पहिल्या पर्वाचा विजयी संघ, दुसऱ्या पर्वाचा विजयी संघ. आता आलाय 4थ्या पर्व. 4थ्या पर्वामध्ये अंतिम फेरी गाठली. आता फटका जाईल सीमारेषा पलीकडे. आकाश मेदारच्या बॅट मधून आलाय. 1 बाउंड. चौकार. चांगला स्ट्रोक, चांगला पिक केलाय. बरोबर टायमिंग, बरोबर कनेक्शन. बॉलला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. आलाय हा दर्जेदार NPL चौकार. अंतिम सामन्यातील पहिला चौकार ठोकणारा खेळाडू ठरला आकाश मेदार आणि त्याच्याच बॅट मधून आज चौकार आलाय. 6 धावा धावफलकावरती झाल्या. 6 ऑन बोर्ड. मॅच ऑन झाली आहे, कारण आतापर्यंत 3 गडी माघारी परतले टीम OV11. बॅटिंग करावी लागेल. कोणत्या तरी एकही फलंदाजाला मात्र मैदानामध्ये थांबावं लागेल आणि ती काम मात्र करावं लागेल. आकाश मेदारने ठोकला आता चौकार. कालपासून दिसला नव्हता हा खेळाडू. आता मैदानामध्ये आलाय. पहिल्या बॉलवर त्याने चौकार ठोकलाय.
जेव्हा संधी मिळते त्या मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आकाश मात्र करून दाखवतोय, कारण आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्याने ठोकलाय चौकार. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करताना जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. आज वेळ आली आहे, आकाश मेदारला बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल ढकलल्या हलक्यात आणि मिड ऑफ मध्ये फिल्डर एक धाव घेतली आणि एकाच धाबीवर आता समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावा चालतील या मॅच मध्ये, कारण ही महत्वाची लढत आहे. धावांचा डोंगर रचण्यासाठी मात्र एकेरी दुहेरी धावा आणि तदनंतर मात्र षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी होईल संघ, तो म्हणजे टीम OV11. कारण पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट्स आल्या. या षटकामध्ये चैतन्य पाटीलने 1 विकेट पटकावली आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत त्याने धावा खर्च केलेत 7, 1 गडी पटकवलाय. आकाश मेदार चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळतोय. मॅच ऑन. ही आहे NPL नायगाव प्रीमियर लीग. हो यावेळेला आणखीन एक बॉल. चैतन्य पाटील काय गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू आता आलाय निर्धाव, म्हणजे 2 षटकांचा खेळ आता समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 8. 3 गडी बाद. टीम OV11 8 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले. टीम OV11 थोडासा बॅकफूट वरती जात असताना पाहायला मिळतोय. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतला आणि हीच तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग आहे. 4थं पर्व आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज आकाश जाधव. पुन्हा एकदा आकाशकडे चेंडू सुपूर्त केलाय. कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 प्रितेश नाडकर आणि बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आकाश मेदार. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण हाच टाइम आहे, हीच वेळ आहे. जेव्हा तुम्हाला चमकायचं असतं तेव्हा चमकणं मात्र गरजेचं आहे. ही अंतिम मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर तुम्ही चमकलात तर पुढच्या वर्षी मात्र ऑक्शनच्या दरम्यान काय घडेल तुम्ही विचार करा. त्या खेळाडूवरती किती बोली लागेल, पैशांची लुटकीच होईल. आता आला आकाश जाधव. पहिला बॉल. हो शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. सातत्याने प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय आणि आता पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. सातत्याने व्यूहरचना आखली जाते. रुपेंद्र माने एस्टेनच्या मागून. हा पडद्या मागचा कलाकार आहे रुपेंद्र माने. एस्टेनच्या मागे आपण पाहतोय सातत्याने व्यूहरचना आखत असताना पाहायला मिळतोय. फटका खेळलाय. व्हाट अ शॉट. बॉल 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे आलाय. हा चौकार. चांगला स्ट्रोक. बरोबर मिड ऑफ मध्ये फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार आला. आता फलंदाज प्रितेश नाडकरच्या बॅट मधून. रन झाले धावफलकावरती 12. अशाच फटक्यांची गरज आहे. थोडासा संयम बाळगावा लागेल या मॅच मध्ये. एकेरी दुहेरी धावा देखील चालतील, चौकार येतीलच त्यासोबतच, कारण तुम्ही जेव्हा एकेरी दुहेरी धावा काढताना तेव्हा बॉलर वरती देखील दबाव दडपण निर्माण होतं आणि तदनंतर मात्र तुम्ही मोठे फटके खेळू शकता या मॅच मध्ये. तेच करावं लागेल. दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. चांगल्या फॉर्म मध्ये प्रितेश नाडकर. त्याच्याच बॅट मधून आला हा चौकार. शफल झालेत. आता वेगळ्या दिशेने फटका खेळायचा होता. टायमिंग नव्हतं प्रॉपर. 1 धाव पूर्ण केली आहे. मेरिट वर क्रिकेट खेळावं लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. टेक्निक टेम्परामेंटचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये. रन झाले धावफलकावरती आता 13 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम जिजा VJTI बॉयज या संघाकडून, कारण पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के, दुसऱ्या षटकामध्ये मोठी विकेट आली आणि आता हे तिसरं षटक आकाश जाधव हाताळत असताना पाहायला मिळते. समोर आहे आकाश मेदार. आकाशच्या समोर आकाश आपण पाहतोय. फटका खेळला यावेळेला. फसलाय फटका. टायमिंग प्रॉपर नव्हतं. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत आणि तोपर्यंत आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती आता 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. धावांचा डोंगर रचावा लागेल या मॅच मध्ये.
पुढचा बॉल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आता हा आलाय निर्धाव चेंडू. जर या मॅच मध्ये विजय मिळवला टीम VJTI बॉईज या संघाने तर सुशीलजी शिंदे यांच्याकडून आकाश जाधव यांना 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. आणि राकेश मिस्त्री यांनी जर या मॅच मध्ये झेल पकडला अक्षय पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुशील शिंदे यांच्याकडून 300चं पारितोषिक अशा पद्धतीने 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. अशी बरगोस अशी बक्षीस मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतात. आता 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 15. आणि आता आपण विचार करतोय पुढच्या वर्षीचा आयोजन समितीची आता सूचना येते. अंतिम सामन्यामध्ये 2 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक म्हणजे OV11 आणि दुसरा म्हणजे जिजा VJTI बॉईज. या 2 संघांना पुढील वर्षी डायरेक्ट एंट्री असणार आहे आणि उर्वरित म्हणजे फी प्रवेश फी भरूनच एंट्री दिली जाईल. आणि विशेष बाब म्हणजे उर्वरित संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्या चिठ्ठ्यांमधून 6 संघ असतील. असे 6 संघ आणि हे 2 संघ मिळून 8 संघांमध्ये पुढील वर्षी देखील ही स्पर्धा पाहायला मिळेल. सीझन 5 5वा पर्व दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. NPL 2026 पर्व 5. पहा या स्पर्धेचा नियम आहे, जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचते पुढच्या वर्षीची तारीख देखील डिक्लेअर केली जाते, पुढच्या वर्षीची एंट्री फी देखील डिक्लेअर केली जाते आणि पुढच्या वर्षी किती संघ खेळणार ते देखील डिक्लेअर केलं जातं. हा स्पर्धेचा नियम आहे. आणि विशेष बाब म्हणजे या गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळणार तो खेळाडू पुढच्या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर असणार. आणि पुढच्या वर्षी देखील तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. पहा ही NPL आहे, इथे काही होऊ शकतं. हे नायगाव आहे, इथे विक्रम रचले जातात, इथे विक्रम कांबळे आहे आणि इथे विश्व विक्रमादित्य आमदार देखील आहेत, ते म्हणजे कालिदासजी कोळंबकर साहेब. यस 4 पर्व आपण पाहतोय. प्रत्येक पर्वामध्ये पुढच्या वर्षीची तारीख कळवली जाते, पुढच्या वर्षीमध्ये किती संघ खेळणार ते ठरवले जातात, पुढच्या वर्षी किती प्राइज असणार ते ठरवलं जातं आणि पुढच्या वर्षी मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळणार तो पुढच्या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर असणार. गत वर्षी आपण पाहिलं तर ब्रँड अँबॅसिडर होता तो म्हणजे अभिषेक बैद. या वर्षी आहे प्रसाद लाड. पहिल्या वर्षी होता तो म्हणजे विक्रम कांबळे. बरोबर आहे, पहिल्या वर्षी त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला, दुसऱ्या वर्षी तो आपण पाहिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून आणि तदनंतर मात्र तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिला अभिषेक बैद बच्चा यांना आणि या 4थ्या पर्वामध्ये ब्रँड अँबॅसिडर मधून आपण पाहतोय प्रसाद लॅड यांना. आणि आता जातोय मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल प्रितेश आलेत. 2 प्रितेश मैदानाच्या आतमध्ये अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याच दोघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 प्रितेश स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीसाठी देखील पाहायला मिळतोय प्रितेश. आता मॅच ऑन झाली आहे. रन झाले धावफलकावरती 15. 5च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि मागील सामन्यासाठी कौशिकने जो सामना जिंकून दिला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अभिजित जाधव संघ मालक स्वतः VJTI बॉईज या संघाचे. फोन चालू झाले आहेत, सगळ्यांचे फोन आता येत आहेत. पारितोषिकांचा पाऊस पडला जातोय. आता मॅच ऑन झाली आहे. 15 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला प्रितेश नाडकर. पहिलाच बॉल जागा बनवली आहे. फिल्डर चांगला प्रयत्न करत होते आणि तो आपण पाहिलं तर दुसऱ्या फिल्डरने चांगलं बॅकअप दिले. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेत असताना मात्र आता नॉट आउट. पंचांचा निर्णय येतोय. काही कारणास्तव मात्र संघ मालक या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत आणि या सर्वच खेळाडूंवरती बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडताना पाहायला मिळत आहेत. विजयजी फडतरे आणि त्याचप्रमाणे अभिजितजी जाधव हे संघ मालक आहेत टीम जिजा VJTI बॉईज या संघाचे आणि स्वतः कर्णधार म्हणून देखील काम पाहताना पाहायला मिळत आहेत विजयजी फडतरे सर.
त्यांनी सांगितलं मुलाखती दरम्यान 100% प्रयत्न करू, फायनल पर्यंत पोहोचू, फायनल आमच्या नावावरती झालीच पाहिजे त्यांनी सांगितलंय आणि ते मैदानामध्ये उतरलेत फायनलच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल लो फुल टॉस, आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर आहेत कौशिक. जिथे जाईल तिथे एकच नाव आहे ते म्हणजे कौशिक. आणि हा खेळाडू सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. बरोबर त्याने कलेक्शन केलं, बरोबर थ्रो केला. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. प्रितेश नाडकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या समवेत आकाश मेदार. गोलंदाजीसाठी दुसरा प्रितेश. जागा बनवली आहे, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहेत. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. आता मात्र 18. बेस्ट विकेट कीपर पाहायला मिळतो या संघाकडे, तो म्हणजे रुपेंद्र माने. सातत्याने कानमंत्र देत असताना पाहायला मिळतो. यस्ट्यांच्या मागून गोलंदाजाला असू दे, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांना असू दे, सातत्याने कानमंत्र देताना पाहायला मिळतोय रुपेंद्र माने. पुढचा बॉल बरोबर हाताळलाय गोलंदाजाने. फिल्डर आहेत, रन मात्र मिळेल 1. आणखीन एक धावेची भर होईल. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये, म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 19. झाल्यात. 19 ऑन बोर्ड. राजेजी काळे यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि हे लकी ड्रॉचे कुपन आमच्यासाठी देखील आयोजन समितीने आमची देखील दखल घेतली. आता आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल उडवलाय, लॉंग ऑन मध्ये फिल्डर जज करतोय. सोपा झेल पकडलाय आणि आता आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय आणि आता आकाश मेदार आउट. सागर कांबळे मागाशी देखील त्याच खेळाडूने अगदी फ्लातून कॅच, सुरेख कॅच पकडली होती आणि तोच क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, सागर कांबळे. आणि म्हणूनच की आता आकाशची काही संपुष्टात आली आहे. विकेट. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर चैतन्य पाटील यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाईल. पाचवा षटक. चैतन्य पाटील हिरो ठरलाय या मॅच मध्ये देखील. चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने आणि तोच गोलंदाज आता आज षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज आहे. चैतन्य पाटील. पहिलाच बॉल उडवला फिल्डर. आणखीन एक विकेट आली आहे आणि आणखीन एक धक्का बसतोय. म्हणजेच काय, फलंदाज आता माघारी परतलाय, तो म्हणजे प्रितेश नाडकर. कर्णधार आपण पाहतोय, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आता रुपेंद्र मानेने त्या ठिकाणी तैनात केला होता फिल्डर, त्याला ठाऊक होतं त्याच ठिकाणी बॉल जाणार आणि त्या संजय आलेत. नवीन फलंदाज आहेत संजय. आज संजय नायडू बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. आता ओव्ही 11 संघ पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 20. हे षटक महत्वाचं आहे. चैतन्य पाटील पुन्हा एकदा
फटका खेळलाय त्याच बाजूला त्याच दिशेने आणि आता हा बॉल फिल्डर पोहोचतात बॉल पर्यंत प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत आता बॉल निघून गेलाय का पाहायचंय. यस गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. चैतन्य पाटील गोलंदाजीसाठी आणि चौकार आला. आता मात्र संजय नायडू यांच्या बॅट मधून मोठी मॅच अंतिम सामना फायनल मॅच आहे या स्पर्धेची. नायगाव प्रीमियर लीग पुढील वर्षी दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी स्पर्धा पाहायला मिळेल. सीझन 5. सचिनजी पाटणकर, प्रसादजी लाड, सुबोजी सावंत, त्याचप्रमाणे विराजी पडवळ यांचं देखील विशेष आभारी असणार आहे, कारण गेली 4ही वर्ष तुम्ही मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. विशेष आभारी असणार आहे. आणि आता हा चांगला बॉल थोडेसे दिशा भरकटले होते. वाईट बॉल पंच घोषित करतायत आणि या वाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 25 धावा धावफलकावरती झाले. 25 ऑन बोर्ड. आणि त्याचप्रमाणे हे मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसादजी सहस्त्रबुद्धे त्यांच्याकडून देखील विशेष आभारी असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्या देखील विशेष आभारी प्रसादजी सहस्त्रबुद्धे यांना देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेली 4 वर्ष तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये संधी उपलब्ध करून दिली, त्या निमित्त विशेष आभारी. ओहो यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चैतन्य पाटीलची खासियत राहिली हीच, क्या खेळाडूंना फलंदाजाला मात्र अडकवून ठेवण्याचं काम सातत्याने करत असतो. जेव्हा त्याला चौकार येतो त्यानंतरचे डॉट बॉल मात्र सातत्याने तो हाताळतच असतो. हा चैतन्य पाटील हिरो ठरतोय पुन्हा एकदा. मोठं आयोजन केले, भव्य दिव्य आयोजन. 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार. आणखीन एक चेंडू यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय. पंचांकडे अपील केली आहे आणि आता अपील उचलून धरली आहे. अपील उचलून धरली आहे आणि फलंदाज बाद. विकेट. आता आली आहे विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. योग्य डिसिजन दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. पंचांच्या निर्णयांचं पालन करणं गरजेचं आहे. चला नवीन बॅटर मैदानामध्ये या प्लीज. चला या नवीन बॅटर प्लीज. यश आलेत बॅटिंग साठी. यशला मिळेल का यश या मॅच मध्ये पाहावं लागेल. संजय नायडू माघारी परतलेत. राजू आणि यश ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग साठी. रन झाले धावफलकावरती 25. षटक क्रमांक 5 चा खेळ मार्गस्थ आहे. चैतन्य पाटीलचं हे षटक. आणखीन एक विकेट चैतन्य पाटीलच्या नावावर राहिली आहे. यश नवीन फलंदाज. बॅटिंग करावी लागेल यशला. संघ अडचणीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये बॅटिंग करावीच लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. जग तुम्हाला प्रसिद्ध करेल या मॅच मध्ये. फटका फटका खेळलाय. आकाशात उडते घार. फलंदाजाच्या बॅटला हे दार. बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय एनपीएल षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतो या डावातील आणि तो षटकार ठोकलाय फलंदाज यशने. यशला मिळालं यश. आकाशात घार उडते, ठोकतोय षटकार. आता मॅच ऑन झाली आहे. रन झाले धावफलकावरती आता 31. चैतन्य पाटील लो फुल टॉस, ज्युसी फुल टॉस, त्याला पिक केला. ऑन साइडला बॉलला पाठवलं फलंदाज यशने आणि यश झाला यशस्वी. षटकार. आणखीन एक आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर. त्याला उडवलंय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र रुपेंद्र माने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच काय षटक क्रमांक आता 5 चा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती आता 33. आणि या ठिकाणी शुभाग म्हणत आहे माननीय श्री गजेंद्र भगवान धुमाळे साहेब, भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष साहेब. आपलं हार्दिक स्वागत. ज्या कॅप्स आपण पाहतोय त्या
ऍप्स वरती जीडी सरकार हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय. जीडी सरकार म्हणजे साहेब गजेंद्रजी धुमाळे साहेब आणि साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या अंतिम सामन्यामध्ये. जयश्री मंडोत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपला मित्र स्वर्गीय तृषालजी गिरमकर यांच्या मातोश्री यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ताई आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चला थोडं स्पीडअप घ्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय फिरकीपटू अजय तोडकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. अजयची गोलंदाजी ना आणि फिरकीपट्टू हा अजय. यस, भल्या भल्या फलंदाजाला या खेळाडूने अक्षरशः नाचवलंय, ते पण थुई थुई नाचवलंय या गोलंदाजाने. आणि तोच गोलंदाज अजय तोडकर आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. चला थोडं स्पीडअप घ्या कारण वेळेचं देखील बंधन आहे. पारितोषिक वितरण समारंभ देखील करायचा आहे. धावा झाल्या धावफलकावरती आता 33. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील लास्ट 6 बॉल्स टू गो. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 36 बॉल मध्ये 42 धावा करायच्या होत्या पण शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता. इथे काही घडू शकतं. हे नायगाव आहे, हे नायगावचं पुरंदरे मैदान आहे. या मैदानात काही घडू शकतं. चला रुपेंद्र माने प्लीज थोडं सहकार्य करा. रुपेंद्रजी माने, कारण तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या डावामध्ये अंधाराचा देखील सावट आहे, तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. अजय तोडकर नवीन गोलंदाज. शेवटचे 6 बॉल शिल्लक. लास्ट 6 बॉल्स टू गो. शेवटचं षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर नाहीये. धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. बॉल पर्यंत पोहोचलाय का पाहायचंय. आणि त्याचा तोल त्या ठिकाणी बिघडला. बॉल निघून गेला. सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. राजू यांच्या बॅटमधून हा आलाय चौकार. चौकार आलाय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. महत्वाचा चौकार. रन झाले धावफलकावरती आता 37. चांगला प्रयत्न फिल्डरने केला होता. थोडासा धडपडला त्या ठिकाणी जाऊन आणि तदनंतर मात्र आता हा आलाय चौकार. पहिल्या बॉलवर चौकार. अजय तोडकरला आपण पाहतोय इन ऍक्शन. फिरकीपटू अजय तोडकर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे रुपेंद्र आहे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये त्याच्याकडून. आणि आता हा डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात अजयने. शेवटचे 4 बॉल शिल्लक. रन झाले धावफलकावरती आता 37 ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल. पुढचा बॉल पिक केलाय, उडवलाय. फिल्डर तैनात. डीप एक्स्ट्रा कव्हरला. झेल पकडेल ऑस्ट्रेलियन स्टाईलने. आणि आता आली विकेट. फलंदाज आउट. फलंदाज माघारी परतलाय. प्रितेश त्या ठिकाणी तैनात होते आणि त्याने झेल पकडलाय आणि आता विकेट आली आहे. फलंदाज राजू माघारी परतलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय बाबूराव राणे. बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतील दिग्गज खेळाडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढे आले. फटका खेळलाय. स्टेप आउट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. थुई थुई नाचतोय मोर. बॉल चाललाय समोर. मारलाय आता फोर. आलाय चौकार. काय फटका खेळलाय. पुढे आले. पुढे सरसावले. स्टेप आउट होत असताना मात्र बाबूराव राणे यांच्या बॅट मधून आला हा चौकार. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. रन झाले धावफलकावरती 41. 41 ऑन बोर्ड.
चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. गरज होती चौकाराची, गरज असताना मात्र चौकार आलाय बाबू यांच्या बॅट मधून. 41 धावा, दिग्गज टेनिस क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्याच बॅट मधून आला हा चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 बॉल्स टू गो. स्टेप आउट आता दिशा दिली आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय आणि आता एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. थोडेसे शफल झाले होते, जागा बनवायची होती आणि जागा बनवत असताना मात्र आता एक धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 42. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. आता मॅच ऑन झाली आहे. 36 बॉल मध्ये 42 धावा आम्ही पाहिल्यात मागील मॅच मध्ये चेस होत असताना. आता हा शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बरोबर थ्रो केलाय आणि आता विकेट येईल. म्हणजेच फलंदाज माघारी परतलाय. पण शेवटच्या बॉलवर एक धाव आली आहे. म्हणजेच आता 6 षटकांचा खेळ, 36 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती. आता 43 जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 44 धावांची गरज असणार आहे. चला आयोजन समिती प्लीज थोडा पण खेळपट्टीवर या. क्रीज आखून घ्या. बोथ एंडला क्रीज आखून घ्या. आयोजन समिती विनंती असेल.
वेलकम बॅक. अंतिम सामना मेगा फायनल पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा सोहळा आता शेवटच्या सामन्यामध्ये दाखल होत असताना दुसरा डाव अंतिम सामना या ठिकाणी रंगत असताना दोन्ही संघ त्रेचाळीस धावा बनवल्या. 44 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग सेट करा. मार्किंग करून झालेला आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. फार वेळ घ्यायचं नाहीये. त्रेचाळीस धावा बनवल्या आहेत. 44 धावांचं लक्ष. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. अंतिम सामना ऑल सीट. दुसऱ्या डावाला सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे फायनल मॅच साठी. दोन्ही संघ तयार. 44 धावांचं लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. टीम जिजा बीजेटीआय बॉयज वर्सेस OV11 या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगलाय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आता पाठलाग करायचे. दुसऱ्या डावामध्ये पहिलाच बॉल शफल झालाय. स्क्वेअर लेग मध्ये खेळ आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर चौकार. कौशिकला आज प्रमोट केले. पहिल्या बॉलवर चौकार. अकोट टप्प्याचा बॉल स्टिप आउट झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट. स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून खेळा. हा देखील बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लीगला जाईल. क्षेत्ररक्षक बॉलने सीमारेषा गाठली आहे असं वाटत असतानाच बॉल थांबवला गेला. तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केल्या. 44 धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर 3 मिळत्या. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कौशिकला काय कमालीची बॅटिंग त्याने केली. तो सामना फिनिश केला. रिव्हर्स स्वीप चे 2 षटकार ठोकत असताना आणि या सामन्यामध्ये त्याला प्रमोट केलं. कारण मागे कोणताही दबाव नकोय. त्यामुळे सुरुवातीला जात असताना अटॅकिंग बॅटिंग करायची. पॉवर प्लेची 2 षटकं ही भरपूर महत्वाची आहेत आणि त्यामुळे पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करून देणं गरजेचं आहे. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर टीमची टोटल आहे 7. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रथमेश. प्रथमेश सावंत बापू या नावाने परिचित हा खेळाडू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. बॉटम हँडचा वापर करत असताना घेण्याचा प्रयत्न. बॉल सही लॉंग लीगला. तिथे फिल्डर आहे. आणि त्यानंतर सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 8 धावा. 44 धावांचं लक्ष अंतिम सामना जिंकण्यासाठी. अजून एक वेळेला अकूट टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल 2 पायांच्या मधून. खराब फिल्डिंग. शिल्लक
कौशिक येतोय 3 बॉल मध्ये पहा 11 वर तो पोहोचलाय. 2 चौकार ज्याच्या बॅट मधून आले. चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळते प्रथमेश. ओव्हर दी विकेट पुन्हा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. तिथे फिल्डर आहे. एकेरीने स्ट्राईक रोटेट होईल. एकेरी धावेने बरोबरच धाव फलक देखील पुढे चाललाय 13 वर. 44 धावांचं लक्ष. पण तिथून चांगली फाईट द्यायची असेल तर अचूक गोलंदाजी, अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी असेल. आहेत सध्या 13. पहिले षटक शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रथमेश तयार. ओव्हर दी विकेटने फुल लेनचा बॉल. स्ट्रॉंग अपील. ये संपाय सिग्नल LBW. लेग विपर विकेटच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद रुपेंद्र माने. या वेळेला लवकर बाद झालाय. LBWST च्या समोर पकडला गेला फुल लेनचा बॉल डायरेक्ट. आणि त्यानंतर पंचाने इथे निर्णय दिला. हा फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 44. अंतिम सामन्यामध्ये पाठलाग करत असताना 13 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाची जबाबदारी फार यांनी दुसरं षटक सुरू होईल. पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप करा. बॅड लाईटची कोणतीही सबब आपण ऐकून घेणार नाही आहोत. आपल्याला सामना पूर्णपणे वेळेत पूर्ण करायचा आहे. त्यामुळे थोडीशी आतमध्ये आपण सूचना द्या. पहिल्या ओव्हरनंतर 13 धावा आहेत, 1 गडी गमावलाय. 30 बॉल मध्ये 31 हे समीकरण पूर्ण करायचे. पंचांना विनंती आपण सूचना द्या. गोलंदाजी करणारा संघ खेळाडू वृत्तीने हा सामना पूर्ण होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रितेश आलाय दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाजी मार्कवर प्रितेश फार कडून दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिलाच बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पापर्यंत बॉल बाहेर निघालाय. पहिल्याच बॉलवर बेट केलाय. सुरुवात इथे चांगली. 29 बॉल मध्ये आता 31 बनवायचे. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे दबाव बनवेल, दडपण निर्माण करेल. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर टाकलाय आणि पहिल्याच बॉलवर बीट करत असताना चांगली सुरुवात. 44 धावांचं लक्ष. अंतिम सामना पुरंदरी बॉयज आयोजित विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 म्हणजेच नायगाव प्रीमियर लीग NPL चा हा थरार. दुसरा आणि अंतिम दिवस, चौथ्या पर्वाचा मेगा फायनल. अंतिम सामना. हलक्या हाताने बॉलला पुश केलाय. विडॉनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर एंडच्या डोक्यावरून बॉल गेला आणि यावेळेला सिंगल मिळते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पोहोचलाय त्या स्कोर कार्डवर. टीमची टोटल 14 धावा, 14 लॉस ओपन विकेट. अजूनही 30 बनवायचे. पहिल्या 2 बॉलवर एक खर्च केले गोलंदाज प्रितेश. येणारे 4 चेंडू महत्वाचे असतील. सध्या 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. मायबाप क्रीडा रसिकांचं देखील भरपूर स्वागत. पुरंदरी बॉयज नेहमीच द्यायचं तर सर्वोत्तम देतात, करायचं तर सर्वोत्तम. समोर खेळ आहे. डाऊन दी ग्राउंड. बॉल हवेत. प्ले डाऊन दी बॉल. इथे संधी आणि पकडलाय. झेल आउट. आणखीन एक धक्का. गोलंदाजाचा इरादा पक्का. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का. आकाश शिंदे बॅक टू दी पवेलियन गॉन.
27 चेंडूचा की अजूनही शिल्लक. धाबा बनवायचे तुम्हाला. इथून पुढे 30-44 लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये सागर कांबळे. सागर कांबळेला आता स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यायची. दुसऱ्या बाजूने कौशिक चांगला खेळतोय. त्याने बॉल फेस केलेले आहेत आतापर्यंत 6 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून धाबा आलेल्या आहेत आतापर्यंत. 13 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. तो चांगला सेट झालाय. अंतिम सामन्यामध्ये टीमची जबाबदारी इथून पुढे पार्टनरशिप, भागीदारी बनवावी लागेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, जिथे 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. उजव्या हाताचा फलंदाज. फिल्डिंग चेंज करायला जास्त वेळ घेतला जातो, यानंतर आयोजक आपल्यावर कारवाई करतील, याची दखल घ्या. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल जाईल. डीप एक्सला कव्हर मध्ये फिल्डर पोहोचला आणि बॉल थांबेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे पोहोचले. टीमची टोटल आहे सध्या 15 धाबा, 2 गडी बाद. कमी धावसंख्येचे सामने देखील अनेक वेळेला उलटफेर करत असताना जिंकले जातात आणि याचं उत्तम उदाहरण मागच्या सामन्यामध्ये मी दिलं होतं. अंतिम सामना. टेनिस क्रिकेटमध्ये देखील असे अनेक सामने आपण पाहिलेले ज्यावर गोलंदाजांनी कमाल केली. आज याच सामन्यामध्ये देखील गोलंदाजांना कमाल करायची आहे. ओव्ही 11 विरुद्ध जिजा VJTI बॉयज या 2 टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. अजून एक चांगला लेट बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. मिड विकेटला जाईल बॉल, तिथे फिल्डर पोहोचेल, बॉलला थांबून थ्रो करेल तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र यावेळेला दुसरी धाव मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 धावा, 16. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल आता दुसऱ्या ओव्हरचा. 6 षटकांच्या लढती, 2 दिवसांचा हा 16. अनेक पारितोषिकांची खैरात. यावेळेला स्ट्रोक सजवलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे आणि बरोबर शेवटच्या बॉलवर एक धाव मिळत असताना ओव्हरची समाप्ती होईल. 2 षटकांचा की संपलाय. 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत 17 धावा, 2 गडी बाद. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे आता 24. 17ला 2 आहे, 24 चेंडू. आणि इथून जर आपण पाहिलं तर समीकरण पूर्ण करायचं असेल 24 बॉल मध्ये 27 धावा. खेळायचंय. आता 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या षटकामध्ये ज्यावेळेला पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली तिथे 13 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. तोच आत्मविश्वास. स्टेजवरचा जो लाईट आहे तो बंद करा. सलामी देतील. बॅक टू क्रिकेट. येस, थँक्यू. 24 बॉल मध्ये 27. प्रथमेश सावंत बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे स्ट्राईक एंडला खेळत असताना सागर कांबळे. सागरसाठी पहिला बॉल ओव्हर दी विकेटने. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. यष्टीच्या मागे पहा. यष्टी रक्षक अगदी यष्टीला खेटून उभा आहे. चांगला विकेट किपर. दिनेश हडकर यष्टीला अक्षरशः खेटून उभा आहे आणि पहिलाच बॉलवर डॉट बॉल टाकलाय. टीमचा कॅप्टन आहे दिनेश हडकर. प्रथमेशने सुरुवात चांगली केली. चेंडू शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 23 बॉल मध्ये 27. दांडी गोल काठी काढली. चांगल्या टप्प्यावरचा बॉल. फलंदाजाला भूल पडली आणि आता विकेटची चाहूल लागली. दांडी गोल.
फलंदाज बाद. तिसरा धक्का इथे बसतोय. 44चा पाठलाग करायचा आहे. समोर घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालाय. आणि आता ऐकूया सुमधुर संगीत. Life will pass me by if I don't open up my eyes. So that's fine by me. So wake me up, didn't know I was down. आणि याचा मी उल्लेख केला होता, सबसे कातील खेळाडू आहे आज, भरपूर अपेक्षा. तिसरा धक्का इथे लागलाय टीमला. मागचा बॉल डॉट बॉल, त्यानंतरचा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर टाकल्याने तिथून स्टंप उखाडलाय. अजून एका विकेटचं बदल. मैदानामध्ये न्यू बॅटर चैतन्य पाटील आलाय. आज त्याला चांगली बॅटिंग करायची. संघ थोडासा बॅकफुटवर आहे. 44 धावांचं लक्ष्य मेगा फायनल मध्ये. चला फार वेग घेऊ नका. फलंदाजांना देखील विनंती आहे. त्यावेळेला फलंदाज बाद होईल. दुसरा फलंदाज 38 सर्कलला क्रॉस करील. गोलंदाज तयार प्रथमेश. अजून एक चांगला बॉल, पाय चाललेले नाहीयेत. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बदल आलित्य. मी काल उल्लेख केला होता की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं असतं. त्यावेळेला ते बदल आलित्य पाहायला मिळालेलं नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय. चांगलं बळण, फिंगर रोल केले उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू पहा, एकही धाव खर्च केलेली नाहीये. दुसऱ्या बॉलवर विकेट. प्रथमेश चांगला फॉर्म घेऊन आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये खर्चिक ठरला, पण यावेळेला चांगली चर्चा त्याने करायला भाग पाडले. लॉंग लेग, स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, भरपूर अंतर कापेल. आणि अखेर बॉल त्यांनी थांबवलाय. तोपर्यंत 2 धावा चौथ्या चेंडूवर आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला होईल. भाग मिल्का भाग. आणि इथे पहा पंचांचा निर्णय. क्रिकेट मधली आत्महत्या. अजून एक विकेट. तिसऱ्या धावेचा मोह इथे आवरता आलेला नव्हता. धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये चालू असताना चांगला थ्रो गोलंदाजाने तो गॅदर केला. यष्टी इथे उडवली आणि फलंदाज तसाच आल्या पावली माघारी निघून गेला. 9 संख्या स्कोर कार्ड वर आहे. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 44चा पाठलाग करत असताना टीमची टोटल 19 धावा. 19 लॉस ऑफ 4 विकेट्स. अभिजित धावामध्ये जीत आहे. चला फिल्डिंग सेट करा, लगेचच फार वेग घेऊ नका. सूर्यनारायण आता अस्ताला गेलाय. बॅड लाईटची कोणती आपल्याला सबब नकोय. फेअर क्रिकेट. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे अजूनही 20 चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धाबा बनवायचे तुम्हाला. प्रथमेशचा पुढचा चेंडू सफल झालाय. यावेळेला चांगला फटका. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावेल, तो बनेल प्रेक्षक. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. शेवटचा बॉल टाकणं बाकी असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चांगल्या टप्प्यावर टाकलेली चेंडू त्यानंतर लेग स्टंपवर टाकला. मेहनतीने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. अशी जर कामगिरी सध्या गोलंदाजाची. पहिली 4 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकली होती. 5वा चेंडू लेग स्टंपवर टाकला. तिथून तो चौकाराला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24. तेवीस धावा झाल्यात. 23 ऑन बोर्ड. सफल झालाय. चांगलं टायमिंग. इन टू दी ग्राउंड. वेलकम सिक्सर. मागच्या बॉलवर चौकार. यावेळेला पाय चाललेत, हात देखील चालवलेत आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर.
आज चांगला प्रभावित करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगला सामना फिनिश केला. या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. चला स्पीडअप करा. पुढची 18 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी. 18 बॉल मध्ये 15. दिनेश हडकर आपण संघनायक आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. 44 धावांचं लक्ष्य. सुरुवात तेवढीशी चांगली नव्हती. ओव्हर मध्ये एक विकेट आली होती परंतु त्यानंतर प्रथमेश लेग स्टंपवर बॉल टाकण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे 2 मोठी फटके आली. तिथून कमबॅक आणि आता 18 बॉल मध्ये बनवायचे 15 धावा. 44 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा अंतिम सामना इथे रंगलाय. प्रेक्षकांची देखील चांगली गर्दी पाहायला मिळते. सगळेच गर्दी प्रेक्षक आहेत त्यामुळे ही गर्दी आपण पाहतोय. जिजा बीजेटी आहे बॉयज हा संघ इथे या धावांचा पाठलाग करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला. पॉइंटच्या दिशेने बॉलला स्टिअर केलंय. तिथे एकदा मिळते सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर आहे आता 30 धावा. 17 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक बॉलला फिल्डिंग चेंज करत असताना भरपूर वेळ जातोय. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देखील जिंकायचंय परंतु वेळेचं बंधन पाळा. पहिल्या बॉलवर सिंगल. 17 चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. हा बॉल देखील कटरचा वापर करत असताना त्याला योग्य दिशा दिली. थर्ड मॅनला स्टिअर केलाय. कौशिकने सिंगल घेतोय. सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या बॉलवर एकेरी दुहेरी धावा त्यांनी चालू ठेवल्या. त्याला माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे आणि आज जिंकल्यानंतर जो संघ बाजी मारील जो जिंकेल तो मात्र पुढच्या पर्वामध्ये पुन्हा एकदा त्या संघाकडे पाहत असताना डिफेंडिंग चॅम्पियन्स त्याच रुबाबाने पुढच्या पर्वात देखील दाखल होती. हलक्यात स्लाइस केलाय. बॉल पॉइंट मधून जाईल. बॉल डीप पॉइंटच्या दिशेने. तिथे फिल्डर तैनात. तो पण ते एकच धाव एकेरी धावा घेतले. थेंबे थेंबे तळे साचे. 44 धावांचा पाठलाग करत असताना 4 गडी गमावले. त्यामुळे कोणतीही जोखीम घ्यायची नाहीये. अनेक वेळेला आपण ऐकलं असेल रिस्क आहे तो इश्क आहे. आज हा मेगा फायनल मध्ये खेळत असताना शांत संयमी खेळ गरजेचा आहे. कौशिकने काही चेंडूंवर आक्रमण केलं. तिथे चौकार आले. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण टीमची टोटल स्कोर कार्डवर आहे 32. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 12. पहिले 3 चेंडूवर 3 सिंगल. पुढचा चेंडू वरती विकेटने. हलक्यात आणि ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक 2 वरून धावेल. तो पण दुसऱ्या धावेचा कॉल पण यावेळेला थ्रो चांगला आहे. एकच धावी ती मिळेल. कौशिकने यावेळेला नकार दिला. सिंगल मिळते. सिंगल बरोबरच संघाची धावसंख्या आहे 44 चा पाठलाग करत असताना अंतिम सामन्यामध्ये 33 धावा. अजूनही 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 14 बॉल मध्ये 11. प्रत्येक चेंडू तोलून मोजून टाकला जातोय परंतु त्याचा फायदा देखील होईल अशीच अपेक्षा आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. ओव्ही 11ला ऑन दी अप. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला दिशा दिली. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला देखील केला जाईल. तुर्तास मात्र मागे पाठवलंय. कौशिक सुरक्षितपणे मागे पोहोचतोय. सिंगल इथे देखील एकेरी धावेने अजून एक वाढ होईल. 34 धावा धाव फलकावर आता जिंकण्यासाठी 10 धावा. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 13 बॉल मध्ये 10. इथून एखादी विकेट आली तर कमबॅक होऊ शकेल. तोच प्रयत्न करायचा आहे. अनेकांच्या नजरा इथे रंगल्या आहेत. दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. समर्थक आणि समर्थन हे मोठ्या संख्येने असतं. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये. बरोबरच धावफलक पुढे पोहोचलाय. टीमची टोटल आता 35 वर पोहोचली आहे. 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 13. शेवटचा बॉल घ्या ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 44 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. बॉल सैल गलीमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तो पण सिंगल. शेवटच्या बॉलवर एक धाव घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. इथे कौशिकने बरोबरच ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा केस संपलाय.
अंतिम सामन्यामध्ये 44चा पाठलाग करत असताना धावसंख्या दुसऱ्या डावाची 36 धावा, गडी गमावली 4. आता येणारी चेंडू शिल्लक आहेत 12 जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 8. धावा बनवायची. पाचव्या षटकाची सुरुवात होईल. 12 बॉल मध्ये 8 धावा बनवायचे. चला दिनेश, आपल्याला विनंती आहे, फार वेळ घेऊ नका. बारा बॉल मध्ये 8 बनवायचे. बारा बॉल मध्ये 8 बनवायचे. 44 लक्ष होतं. पाचव्या षटकाचा पहिला चेंडू हलक्या हाताने बॉलला प्लेस केलाय. बॉल साईल एक्स्ट्रा कव्हरला, तिथे फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो केलाय, लेट केला थ्रो, त्यामुळे थेट 2 धावा. किस्मत भी बहादुरों का साथ देते. हे दोन्ही बहादूर खेळाडू पहिल्याच बॉलवर 2 धावा इथे पूर्ण केल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 44 अंतिम सामन्यामध्ये बनवायचे आहेत. धावा झालेल्या आहेत 38. 6 धावांची गरज. चौथ्या पर्वाचा अंतिम महाविजेता वाईड यॉर्करचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल जाईल, तिथे फिल्डर पोहोचेल, तोपर्यंत सिंगल मिळते. बाय सिग्नल लेग बॅक. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 39 धावा. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. 44 धावांचं लक्ष होतं. जिजा VJTI बॉयज असंघ इथे 44 धावांचा पाठलाग करतो. या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरेल? OB11 की जिजा VJTI बॉयज? या दोन संघांच्या दरम्यान हा अंतिम सामना. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे. दॅट शुड बी टेकन. येस आउट. OUT. तर इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. चला नवीन फलंदाज 38 सर्कलला क्रॉस होईल, आम्ही आधीच सांगितलंय. आकाश येतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करत असताना आपण पाहतोय OB11चा संघ, कारण ही महत्वाची विकेट. पण दुसऱ्या बाजूला कौशिक हे ट्रम्प कार्ड आहे या संघाचं. आकाशला आता पाठवलंय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. थँक्यू डीजे. एकोणचाळीस धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे तब्बल 9 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. कौशिक आहे मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. आकाश गोलंदाजीसाठी तयार. कौशिक 29 वर खेळतोय. 39 मधल्या 29 त्याने काढल्यात. आज संघासाठी चांगले योगदान. गोलंदाज तयार. प्रितेश यावेळेला स्क्वेअर लेगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक धावेल आणि ते बॉल थांबवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौका. स्कोर लेवल अंतिम. नेहमीच त्यांचं असतं. चौकार आल्या तर एका धावेची गरज आहे. पुरंदरे बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा विजेता संघ शेवटची विजयी धाव घेत असताना जिजा VJTI बॉयज चौथ्या पर्वाचे अंतिम महाविजेते. अभिनंदन टीम जिजा.